व्हिडिओ जर आवडला तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करायचा आहे, सोबतच व्हिडिओची लिंक आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे, कारण दररोज आपण आपल्या या चॅनलवरती नवनवीन व्हिडिओज अपलोड करत आहोत. मित्रांनो, प्रश्न बघा काय दिलेला आहे. एका पुस्तकाची 103 पाने वाचल्यानंतर 100 पाने शिल्लक असल्यास पुस्तकाला एकूण पाने किती? मित्रांनो, असा प्रश्न जर परीक्षेला विचारलं तर सेकंदात उत्तर कसे काढायचे बघा. ट्रिकनुसार या ठिकाणी सुरुवातीला काय दिलेलं आहे, 103 पाने वाचल्यानंतर. मग आता बघा, वाचून झालेली पाने किती आहे? एक, म्हणजे एकूण 3 पैकी एक भाग वाचून झाले. मग शिल्लक किती राहिले मित्रांनो? 2 भाग शिल्लक राहिले. मग एकूण भाग लिहायचा आहे अंशामध्ये. बघा, एकूण भाग आहे अंशामध्ये आणि वाचून झाले म्हणजे किती? 2 भाग शिल्लक राहिले. मग या ठिकाणी बघा 100 पाने शिल्लक राहिलेलं आहे. हे 100 लिहायचं आहे गुणाकारामध्ये. आता याला सोडवा, आपल्याला उत्तर मिळून जाते. बघा, 100 चे अर्धे केले तर किती शिल्लक राहतील? 50 राहतील. मग 3 गुणिले 50 करा. या ठिकाणी किती येतील? 150. म्हणजे त्या पुस्तकाला एकूण पाने किती आहे? 150 आहे. ऑप्शन सी मध्ये आपल्या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे. ठीक आहे मित्रांनो, अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओज ट्रिक्सनुसार शिकायचे असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, सोबतच आपल्या टेलिग्राम ग्रुपला सुद्धा जॉईन करायचं आहे. व्हिडिओची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला टेलिग्राम या ग्रुपची लिंक प्रोव्हाइड केलेली आहे. त्यावरती क्लिक करून तुम्ही टेलिग्राम ग्रुप हा जॉईन करू शकता. धन्यवाद.